मम्मी सगळं लाडू घेऊन चालली वय, मला पण ठेव की 7-8. अरे ठेवलं दिप्या. सुषमे हा का आवरलं का नाही तुझं? आवल ते रुपालीसाठी लाडू करून घेतले तो, ते घेऊन जा. बर तुझं काय बोलणं झालं का नाही? कशाचं? अगं कशाचं काय, तीच की रुपालीचं. नाही म्हणजे कशी आहे काय आहे, भेटायला जायचंय ना मग? बोललीये मी आप्पीशी, या म्हणली ती. ठीक आहे मग. अक्का चहा पित नाही वय? तर जा 2 गट घेऊन ये मला पण. थांब आणतो. बर ऐक की सुषमे, आपण रुपालीला भेटूच, पण तू तिकडे गेल्यावर जरा आप्पीशी बोल बर का. काय हो अक्का, काय बोलायचंय? अहो त्या रुपालीचं बाळ गेलं या, आपल्या आप्पीनं तिच्यापासून लांब राहिलं पाहिजे का नाही? हो, असं कसं होईल अक्का, एकाच घरात राहतात ती. आहो नाही हा. बराबर बोलतायत अक्का. मी तर म्हणते आप्पीला इकडेच घेऊन या. नाही नाही तसं नाही, स्वप्नील म्हटले रुपालीला माहेरी सोडणार आहेत म्हणून. आणि ती नाही गेली तर? मग बघू, आणू आप्पीला, पण आपल्या लेकीला पटलं पाहिजे नाही. बघूया, आपण निघू, मी आवरतो. सुषमे आप्पीला पाहिजे तर इकडे आणू नकोस, पण ती रुपाली आपशकुनी आहे बघ. अगं इतकी वर्ष एक तर तिला बाळ होत नव्हतं, आणि आता होत होतं तरी असं घडलंय बघ. आपल्या आप्पीवर आणि तिच्या बाळावर तिची नजर पण नको पडायला बाया. अहो अक्का, तुम्ही असं काय तर बोलू नका हो. माझा जीव लय घाबरावतो बघा. जी मनात येतंय ती बोलते अगं, शेवटी आपल्या पोरीचा प्रश्न आहे. माझ्या मनात बी येत होतं असं, पण आता तुम्ही बोलला ना तर लईच वाटायला लागले हो. अगं उगाच त्या रुपालीच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात का? त्याला बी काहीतरी कारण असणार, म्हणून म्हणते ग तिकडे गेल्यावर तू आप्पी संग बोल. सुषमा, हा. झालं का तुमचं? निघूया आपण. हा? तिथनच विनायकरावांसोबत शेतात पण जाईन मी. बापू दीदीची बोला बरं का डोळा जेवणाचं. बघूया कसं कसं जमतंय ते. अहो बघूया काय बापू, आपण 1 आठवडा पुढे ढकललंय की डोळा जेवण. अरे दिप्या मी हाय की, मी बरोबर बोलते सगळं. आप्पीचं डोहा जेवण आपण हितच करायचं. या बात अक्का, पुढच्या वेळी तुम्हाला चहावर खारी पण. बर सुषमा, उशीर होतोय, चला लवकर. चला तर. ही नाही आहे. ठेवून येते. चल. रुपाले पोटभर खा बाळा. मावशी ती खातीये, तुम्ही फक्त बोलू नका काही या ठिकाणी. सर तुम्ही आज रजा घेतलीत का? हो. हा स्वप्नील, हा. हे घे, ठेव तुझ्याकडे. सरकार कशाला? असू देत, राहू देत, लागतील. आणि याच्या पुढे कसलीही काळजी करायची नाही. विनायकराव. अरे बापू, या 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 बापू, या 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 बापू, बसा. म्हणलं रुपालीला भेटावं जरा. रुपाली कशी आहेस पोरी? रुपाली, हे बघ तुझ्यासाठी लाडू आणलेत, ते खा म्हणजे ताकद येईल अंगात. आणि काय करू? हा, ताकद येऊन अंगात काय करू? रुपाली असं कसं म्हणतीस? हे बघ बाळा, जे झालं ते झालं. काय झालं? हा अगं अक्का नाश्ता करून आलात का तुम्ही? पिऊताई? हा त्या बोलतात म्हणून मी थांबले होते, आणतेच. तुम्ही विषय नका बदलू. अक्का काय झालं म्हणत होता तुम्ही? अगं ते तुझं रुपाली अगं, इथं माझं बाळ गेले, लाडू घेऊन आले त्या. नाही तर काय, असं कुठं असतंय होय? हा काय ग सुषमा, तू तुझ्या लिकीसाठी लाडू केले आणि त्याच्यातले उरले सुरले माझ्या रुपालीला आणल्यात होय ग? अहो नाही नाही मावशी, तसं काय नाही. रुपाली अगं ते खाऊन तुला अंगात ताकद येईल म्हणून आणलं ग. काय करू मी अंगात ताकद येऊन? हा काय करू मी? तुम्ही सगळे मिळून मला कायम आठवण करून देत राहणार आहे की माझं बाळ गेलंय म्हणून. हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला अक्का? रुपाली अगं शांत हो जरा, तू शांत हो. मला नका सांगू तुम्ही शांत व्हायला. ताई काय झालंय, तुम्ही शांत व्हा की. सगळं तुझ्या डोळ्यामोहरच झालं ना, बघितलं ना तू काय झालंय ते. मग मुद्दाम विचारती होय ग, मुद्दाम खपली काढती. आणि काय हो बापू,
अहो तुम्हाला तर निदान कळायला पाहिजे होतं. कशाला तुम्ही या दोघींना घेऊन आले इथं? ओ मावशी हो, त्यांना काय बोलताय तुम्ही? इथं माझी रुपाली कुठल्या दुःखातून जाती यांना कळत नाही का? हा, मोठा पागळ दाखवत आलेत लगी उरलं सुरलं लाडू घेऊन. मावशी, हे तुम्ही ठरवू नका कधी केले आणि कधी नाही ते. हे खाल्ल्यानं तिला बरं वाटणार आहे म्हणून आणलंय त्यांनी. झालं मग. रुपाले, आता मी काय बोलतच नाही बघ. आता तुझा नवरा बी त्यांच्यातच सामील आहे. रुपाली, तू नको त्यांच्याकडे लक्ष दे. रुपाली, आम्हाला माफ कर बाई. अगं तुला दुःख व्हायचं आमच्या मनात पण नव्हतं ग. होय ग रुपाली, अगं आमचं बी काळीच तुटतंय ग तुझ्यासाठी. मला तोवर बरं वाटत नाही जोपर्यंत मला माझं बाळ मिळणार नाही. ताई, मी काय म्हणले तुम्हाला, एकदा का बाळ घरात आलं का मग सगळं वातावरण चांगलं होणार आहे म्हणून. आणि हे बाळ तुमचंच आहे ना, आपलं बोलणं झालं की. आप्पे, अगं हो मम्मी. अपर्णा, तू हे दुसऱ्यांदा म्हणतेस? हो मला माहितीये, आणि मी हे लय मनापासून म्हणते. दादा, तू जा वहिनीला आत घेऊन चल. चल रुपाली. आपण ते यायलाच नको होतं का? मला बी आता तसंच वाटतंय बघ, उगाच आलो आपण. नाही नाही, तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. काय ग रुक्मिणी, काल तर सगळी वाचकन माझ्या अंगावर धावून आली. का आता म्हणे मी बाळाची आठवण करून दिली. हा, आणि मग आता काय झालं? ओ मावशी, तुम्ही काल मुद्दाम केलं होतं. मामी आणि अक्कांनी मुद्दाम नाही केलं, लक्षात ठेवा. पण झालं तर तेच ना. पण आप्पे, अगं बाळाचं कशाला बोललीस तू मगाशी? आपण असं नाही बोललं पाहिजे अप्पे त्यांना. आप्पे, उगाच त्यांच्या मनामध्ये आशा नको तयार करूस. माहितीये ना रुपाली कसल्या परिस्थितीतून कसल्या दुःखातून जाती ते. त्याचं जरा भान ठेवा. म्हण माझं बाळ ते तुमचं बाळ म्हणून. रुपाली ताईंच्या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. अख्खं घर चाललंय त्यातनं. आणि या घरात एकाचं दुःख म्हणजे सगळ्यांचं दुःख आहे. तसंच एकाचं सुख हे सगळ्यांचं सुख आहे. आणि मला माहिती आहे, माझ्या बाळावर जेवढं मी प्रेम करेन ना, तेवढं स्वप्नील सर, रुपाली ताई, पिऊ ताई, घरातली सगळेच करणार आहेत. मला 100% खात्री आहे. आणि म्हणून म्हणलं, हे बाळ फक्त माझं आणि अर्जुनचं नाहीये, हे अख्ख्या घराचं बाळ आहे. बेहा, माझी लेक खरंच मोठी झाल्यासारखी वाटते बघ आज. हा, पण हे मनी मावशीला नाही कळणार. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो माणसात. माझ्या मनाचा मोठेपणा नाही काय. आता ह्या आप्पी रुपालीमध्ये बाळावरून अशी भांडणं लावते ना, मग बघूच ना कुणाकडे किती मनाचा मोठेपणा आहे ते. आपण ना सगळे मिळून रुपाली ताईंना लवकरात लवकर यातनं बाहेर काढूया. आणि काकी, अक्का, तुम्ही फार काही डोक्यात घेऊ नका. हे नाही नाही, डोक्यात कोण ठेवतंय. आम्ही पण जरा चुकीच्या वेळेला आलो नाही का. बापू, हे राहिलं, पण दिप्याचा निरोप तरी द्या की अर्जुनला. कसला निरोप अक्का? काय नाही, इथं कसं बोलावं तीच कळणं झालंय मला. बापू, बोलून मोकळं वा की. काय म्हणताय? मला वाटतं त्यांना आप्पीच्या डोळा जेवणाबद्दल बोलायचंय. अगदी बरोबर ओळखलं अर्जुन. पण बापू, मामी, मला वाटतं या डोळा जेवण आपण नको करायला. अरे पण अर्जुन, नाही काय, रुपाली वहिनींची आणि स्वप्नील दादाची आत्ताची परिस्थिती लय नाजूक. अशा परिस्थितीत डोळा जेवण व्हावं अशी माझी काही इच्छा नाही. बरं काय पे? हो बापू, बरोबर आहे. अर्जा, अरे बरोबर आहे तुझं. पर बापूंची आणि आप्पीची आईची इच्छा आहे तर मी काय म्हणतो, तुर्तास आपण हे 4-2 दिवस पुढे ढकलूयात. असंच आम्ही बी म्हणत होतो. लगेच नकोच.
2-4 दिवसात मिटणारा प्रश्न नाही हा. अर्जुन, अरे त्यांची एकुलती एक लेक आहे, तिचं पहिलं बाळंतपण आहे. आपण तिला माहेरी सुद्धा नाही पाठवलं. त्यांची किमान एखादी तरी इच्छा पूर्ण केली पाहिजे की. नाही नाही हो सरकार, तसं काय नाही. नाही नाही बापू, हा तुमचा मोठेपणा झाला. आणि तसंही स्वप्नील म्हणालाच होता की करा म्हणून. बरं ठीक आहे, बघू, जरा विचार करू आणि ठरवू. आत्ता राहू द्या. बा बापू या बसा. अर्जुन, मी आलेच. आम्ही पण आलोच जरा. सुषमे, सुजयला भेटायला चाललीस का ग? हो आई. पिऊ, तू बरी आहेस ना? आता जे समोर येईल त्याला तोंड द्यायचं एवढंच ठरवलंय. आणि सुजय, तो कसा आहे? आई तुम्ही जाऊन बघा की एकदा. अगं असं का म्हणतीस? आई असं मी नाही म्हणत, त्याचं सुजय म्हणतोय. तो तुरुंगात असल्यापासून त्याला कुणीच बघायला गेलेलं नाहीये. आई बाकी सगळ्यांचं जाऊ देत, निदान तुम्ही तरी. अगं मला बी भेटू वाटतं की, पण मग परत वाटतं की मी बोलून काय करणार त्याच्याशी. हे बघ, तो घरात आल्यावर जे घडलं ना, तो राग अजून हाय बघ माझ्या मनात. आई असू द्यात की राग, जाऊन 4 शब्द ऐकवा त्याला बोला. आपल्याच माणसावर रागवणार नाही तर मग कोणावर रागवणार. पण तुम्ही जर गेलाच नाहीत ना तर सुजयला अजून वाईट वाटेल. असं नाही ग. तुम्हाला खरं सांगू का, मला एकतर ना सुजयचं काही समजतच नाही. अहो का असं? त्याचा घरातल्यांवरती राग आहे आणि घरातल्यांचं म्हणणं की सुजयचं चुकलंय. या सगळ्यात ना मी अडकली. आई पिऊ, समजतंय मला तुझं. अलीकडे एकतर सारखंच घर सोडून जायच्या गोष्टी बोलतोय तो. अगं काय सांगतेस? आई अहो, त्याला सारखं असं वाटतं की माझं कोणाला काही पडलेलंच नाहीये. मग काय होणार आहे? देवा पांडुरंगा, अजून किती परीक्षा बघणार आहेस तू आमची? रुक्मिणी, मी जरा कामासाठी बाहेर चाललोय, रात्री येईन. अहो ऐका की, मला जरा 2 मिनिटं बोलायचं आहे तुमच्याशी. मी निघू का? अहो सुजय, तो बी आपला पोटचाच पोरगा आहे नवं. त्याला तुरुंगात टाकल्यापासून पिऊ सोडून कोणीच त्याला भेटायला गेलं नाही. मला ना त्याच्याशी काही संबंधच ठेवायचा नाहीये. अहो पण अशानं अजूनच फाटत जाईल सगळं. रुक्मिणी, अगं आजवर त्याला कितीदा समजावलंय. ऐकलंय का त्यानं कधी माझं? तो ऐकतोय त्या संकल्पच. अहो आपण बोललोच नाही तर मग जो बोलतो त्याच ऐकतो. मला ना त्याच्याशी बोलायचंच नाहीये, आणि हे शेवटचं सांगतोय तुला. मग असं पोटच्या पोराला वाऱ्यावर सोडणार आहेत का तुम्ही? तुला बोलायचंय ना, तू बोल, पण याच्या पुढं मला त्याच्याशी काडीचाही संबंध ठेवायचा नाहीये. अहो स्वप्नील सर, कसे आहे तुम्ही? ठीक आहे ना? ठीकच आहे म्हणायचं आता. दादा, रजा झाली ना मंजूर? झाले. स्वप्नील सर, तुम्ही रजा काढली ती एक बरं केलं बरं का. हा ना बापू, अहो तिकडे कामात लक्ष तर लागलं पाहिजे ना. आपल्यासाठी मुलं कॉलेजला येतात, त्यांना नीटच शिकवलं पाहिजे. अरे दादा, एवढं सगळं होऊन पण तू कॉलेजच्या पोरांचा विचार करतोयस. खरंच भारी वाटलं राव ऐकून. खरंय अर्जुन, नाहीतर पाट्या टाकणारे लोक काय कमी असतात वे. स्वप्नील सर समजूतदार आहेत. पण सर, आता घरचं सगळं रुळावर येईपर्यंत घरीच राहा बरं का. या ठिकाणी रुळावर कधी येणार आहे काय माहित. असं का म्हणताय सर? बापू, तुम्हाला तर माहितच आहे ना, अहो घरात काय काय चाललंय हा, आणि त्यातून ती मनी मावशी ठाण मांडून बसल्या ना. नाही नाही विनायकराव, ती काय का असं ना. पण स्वप्नील सर, तुम्ही स्वतःची आणि रुपालींची काळजी घ्या फक्त, बाकी काय नाही बाबा. हा, आणि बाकी सगळं बघायला आम्ही आहे दादा. होय. रुपाली कशा आहेत? खचली होती बापू, पूर्ण खचली. गोष्टी एवढ्या पटापट घडत गेल्या ना, काय खरं काय खोटं काहीच कळना. ज्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये बाळाचा फोटो बघितला, त्याच रात्री हे ती अजून धक्क्यात आहे. माझ्याच बाबतीत असं का, मीच का? एका आईसाठी लेकरू गमावणं केवढं मोठं दुःख असतं ना. तुम्हाला सांगतो, आमचा अमोल, हप्पीचा मोठा भाऊ, वासराला वाचवायला गेला पुराच्या पाण्यात आणि स्वतःचा जीव गमावून बसला.
सुषमा तेव्हा आवरत नव्हती आम्हाला. अहो तिच्या डोळ्यासमोर तिचं लेकरू पाण्यात ओढलं गेलं. संपलं सगळं. मला तर कळायचंच बंद झालं होतं. जगणंच नको वाटलं त्यावेळेस. वाटलं संपलं सगळं आता. म्हटलं का देवानं का आपल्याच बाबतीत असं करावं? कशासाठी? रुपाली बाळा, बरी आहेस ना तू? बघ ना, त्या आप्पीच्या घरची कसली नीच माणसं आहेत ते. मोठा हाव करत आली होती जशी काही तुझी लई काळजी आहे म्हणून तुला बघायला. आणि विषय काय काढला तर त्या आप्पीच्या ढवाळ जेवणाचा. काय बाया, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे ना त्यांना. इथं घरात चाललंय काय, तुझी परिस्थिती काय. मावशी, मला कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही. रुपाली बाळा, अगं असं कसं बोलतेस तू? हा, अगं लई वाईट माणसं आहेत ती. आणि तू पडली अशी भोळी भाबडी गरीब गाय. तू जर अशी गप बसलीस ना तर कोण बी तुझं काय ऐकणार नाही बघ. नाही ऐकू दे मग. पण मला त्रास होतो ना तुझ्या ह्या असल्या वागण्याचा. मग नका थांबू तुम्ही पण इथं. जावा तुम्ही पण. रुपाले, नको ग अशी वागूस. एकदम संपल्यागत. संपलंच आहे की मग. काय राहिले माझ्या आयुष्यात? नाही 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 नाही, असं खचून नाही जायचं हा बाळा. तुला काय बी लागलं ना तर तू मला सांग. मीच आहे बघ तुझ्यासाठी. नाही तर ना कुणाला घरच्यांना काय तुझं काय पडलं नाही. बघ येतात का साधी तुझी चौकशी तरी करायला का तुला काय पाहिजे काय नको. पण मी सारखी येत असते का नाही तुला विचारायला. अगं नुसती हू काय करते रुपाले. घडा घडा बोल ना जरा माझ्याशी. काय बोलू माहित नाही मला. आणि हे काय इंती आता तू? ते पण नाही माहित. रुपाले, अगं असं नको ग वागूस तू. मावशी, मला लई त्रास होते माझं बाळ गेल्याचा. मी समजू शकते, होणार ना तुला त्रास. अगं तुझ्या जागी जर दुसरी एखादी कोण बाई असती ना तर ती ठार येडी झाली असती. पण तू काळजी घ्या, गप नको राहू. हा, मला काहीच करावंसं वाटत नाही. रुपाले तुला सांगते, अगं बंट्याच्या पाठीव ना मला बी एक पोरगी झाली होती. पण ती ना मिलीली जलमली. सगळे म्हणले ती नाहीये. पण मी म्हणलं नाही ती आहे माझ्यासोबत आहे असंच वाटायचं अगं मला. आणि बघ ना आता तुझ्या रूपातच ती मला भेटली ग. म्हणून सांगते हा, आता अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको. हा, तुला काही इनायचं ना ते इनत बस. हा, खरंच हिच्याकडे कुणाचं लक्ष नाही. हिला आत्ता खांदा दिला ना तर ही उभ्या आयुष्यात माझी बाजू सोडणार नाही. तू वाईट नको वाटून घेऊ. अगं नाही. अगं मला पण कळतंय की आपला अमोल गेला तेव्हा माझी अवस्था काही वेगळी नव्हती. आणि आप्पे, अगं आम्हाला वाईट नाही वाटत. भीती वाटते अगं. त्या रुपालीचे लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीत बघ. अगं उद्या उठून तुझं बाळ माझंच आहे म्हणायची ती. हा अप्पे, तू असं काय म्हणत होतीस? उद्या उठून ती आली आणि म्हणली बाळ दे तर. अगं नाही मम्मी, तू ना उगाच दान शिळवायला जाऊ नकोस. मम्मी अगं त्यांना केवढा त्रास होतोय. त्रास तर होणारच ग आप्पे, पण असलं अजिबात बोलायचं नाही, तुला सांगून ठेवते. आणि अशा अवस्थेत तर अजिबात नाही बोलायचं. आणि बाहेर ती काय म्हणाली ऐकलंस ना तू दुसऱ्यांदा असं बोलल्यास म्हणून. आप्पे, आता परत असं काही म्हणू नकोस. बरं, मी नाही काय बोलत. आणि अगं तू बघितलं नाहीस आप्पे, ती रुपाली तुझ्या पोटाकडे कशी बघत बसते ते. तू एक काम कर ना, तू सरळ घरी येतीस का? हा असंच कर, म्हणजे काही भानगडच नको इथं व्हायला. नाही अक्का मम्मी, मी आता घरी नाही येऊ शकत. आणि आप्पे, डोळा जेवणाला नाही का म्हणतेस ग? सुषमीची केवढी इच्छा आहे ग. हे मात्र खरे, आप्पीच्या डोहाळ जेवणाची स्वप्न लय आधीपासून बघितले बघा मी. मम्मी हे बघ, घर जपायचं असेल तर घरातल्या माणसांचं सुख दुःख बघून निर्णय घेतले पाहिजे. हे तू शिकवलेस ना ग मला. आपण जर 1-2 दिवस थांबू हवं तर मग ठरवू. हा बरं, तसं करूया. बरं चल, निघू आम्ही आता. हा, बाबू आणि विनायकराव एकत्र जाणारे शेतात तिथून. बरं. अगं हे बघ, हे तुझ्यासाठी पण आणलं होतं. खा बर का. हो काळजी. हा हो मम्मी. चल.
हो. आणि आप्पे मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेव बरं का.